मँगो सीझन संपायच्या आधी ही रेसिपी नाही केली तर मग काय केली? अगदी तोंडात घालताच विरघळणारा हा पदार्थ. ओळखा पाहू, आज आपण कुठली रेसिपी करणार आहोत? आज आपण करणार आहोत मँगो शिरा. अगदी इझी आणि सोपी, झटपट 15 मिनटात होणारी ही रेसिपी आहे. पण ह्यासाठी आपण आधी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा छान आधी आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी यामध्ये तूप ॲड केलेले आहे अर्धी वाटी. आता तुपामध्ये चांगला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. मंद गॅसवर चांगला लालसर होईपर्यंत रवा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता इकडे बाजूला मी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत. काळे मनुके, काजू, बदाम आणि ह्यालासुद्धा आपल्याला या रव्याबरोबरच भाजून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये मी 2 वाटी दूध वापरले आहे. आता 2 वाटी दूध घालून आपल्याला झाकण ठेवून ह्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. आता मस्त आपला रवा फुललेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला मँगोचा पल्प टाकायचा आहे. मी ते एका आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या शिऱ्याबरोबर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. साखर आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत. आता हे मस्त आपण आंब्याच्या पल्पबरोबर मिक्स करून घेऊया छानपैकी आणि ह्याला पुन्हा झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. आपण जेवढी वाटी घेतली त्या वाटीच्या दुप्पट रवा झाला असेल तर म्हणजे छान आपला रवा भाजला आहे आणि छान फुललेला आहे. ह्यामध्ये मी वेलची पूड वापरलेली नाही, कारण की मला प्रॉपर मँगोची टेस्ट हवी होती, म्हणून मी ह्यामध्ये वेलची पूड टाकली नाही. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आता इकडे छान आपला रवा मिक्स करून झाला आहे आंब्याचा गर. आता ह्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे. साखरसुद्धा जर तुम्ही 1 वाटी रव्याला 1 वाटी घेऊ शकता, पण तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकू शकता. आता ह्याला पुन्हा वाफ देऊन चांगले साखर विरघळेपर्यंत आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे. बघताय ना किती छान असा रंग आलेला आहे आणि एकदम मऊसूत असा आंब्याचा शिरा झालेला आहे. अगदी तोंडात टाकतात विरघळतो. चला, किती छान आमच्या आधी मी हा स्वामींना नैवेद्य दाखवते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लवकर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी. आणि हा शिरा मँगो सीझन संपायच्या आधी नक्की करून पहा ही रेसिपी.